चक्क जलजीवनाची विहीर तलावात खोदली. गावकऱ्यांना होत आहे दूषित पाण्याचा पुरवठा. यवतमाळ जिल्ह्यातील जोडमहा येथील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना केंद्र शासनाकडून राबवण्यात येत आहे. ही योजना अत्यंत चांगली व प्रत्येक नागरिकाला जीवन संजीवनी सारखी असून या योजनेचा ठेकेदार व अधिकारी यांनी पूर्ण बट्ट्याबोळ करणे सुरू केले आहे. जोडमहा येथील सिमेंट रोड खोदून पाईपलाईन टाकण्यात आली, पण पुन्हा सिमेंट रोड बनवण्यात आला नाही. सिमेंट रस्त्याचे पैसे असतानाही काम करण्यात आले नसल्याने येथील ग्रामस्थांना झोपेमधून उठले की चिखलात पाय टाक लागते. तर जल जीवन योजनेची जी विहीर खोदण्यात आली ती विहीर तलावात खोदली आणि आज रोजी ती पूर्ण तलावातील आलेल्या घाण पाण्याने डुबली. भविष्यातही पावसाळ्यात तलावात येणारे संपूर्ण घाण पाणी या विहिरीत जाणार आणि तेच घाण पाणी येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी देणार. या माध्यमातून हे पाणी एक प्रकारचे जहरच म्हणून पुरवठा करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. याची दखल प्रशासनाने घेऊन जल जीवन मिशन पाणी पुरवठा विहिरीचे स्थलांतर न केल्यास येथील ग्रामस्थ आंदोलन छेडेल चा इशारा ग्रामपंचायत सदस्य पवन जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ठाकुलकर यांनी दिला. लाईव्ह मीडिया 24 साठी संजय कारवटकर, विदर्भ. नमस्कार, मी पवन जाधव, ग्रामपंचायत सदस्य जोडमोड. हर घर जल हर घर नल या शीर्षकाखाली केंद्र सरकारची जलजीवन मिशन ही योजना कळंब तालुक्यातील जोडमा गावामध्ये राबवित आहे. त्याचप्रमाणे त्याचे जे वॉटर सप्लायची विहीर आहे हे जोडमा गाव लगतच्या वाघाडी धरणालगत त्याचं बांधकाम झालं आहे. विहिरीचं बांधकाम पूर्ण झालं असून आज पावसाळा लागला. आपण पाहू शकता मागं ते विहीर तुडुंब भरलेली आहे. पूर्ण त्या विहिरीच्या वरून पाणी वाहत आहे आणि विहिरीमध्ये दूषित पाणी, गढूळ पाणी शिरलेलं आहे. आणि आता जेव्हा ती योजना पुढल्या वर्षी दिवाळीनंतर वगैरे कार्यान्वित करण्यात येईल तेव्हा हे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. असं दूषित पाणी आपण सामान्य जनतेला, जोडमोहच्या नागरिकाला पाजणार का, हे सर्वात महत्वाचा प्रश्न इथं येत आहे. त्याचप्रमाणे गावातील जे योजनेचं काम आहे अर्धवट झालेलं आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये पाण्याची टंचाई दरवर्षी भासते. मागच्या 2 वर्षापासून ही योजना शासन राबवित आहे, अजूनही ते पूर्ण झालेली नाही. याकडे शासनाने सर्वात जास्त गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असं मी आज या व्हिडिओद्वारे आपणास आवाहन करत आहे. नमस्कार, मी प्रवीण ठाकुलकर. कळंब तालुक्यातील जोडमा या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत विहीर बांधण्यात आलेली आहे. ते विहीर अक्षरशः तलावामध्ये बुडलेली आहे. या विहिरीचं पाणी जोडमा गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी पोहोचणार आहे आणि हे दूषित पाणी जर प्रत्येक नागरिकांच्या घरी पोहोचेल तर प्रत्येकाची तब्येत खराब होईल. त्याच्यामुळे शासन आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. हमें कैसे पता चले कि लाइफ इंश्योरेंस कंपनी ने अपने प्रोमिसेस पूरे किए या नहीं? यू कैन सिंपली चेक द कंपनीज क्लेम पेड रेशियो, जो बताता है कि अगर 100 क्लेम आए तो लाइफ इंश्योरेंस कंपनी ने कितने पे की. 99% किए तो अच्छा है, और प्रीवियस ईयर्स में भी किए कि नहीं. मैक्स लाइफ इंश्योरेंस का क्लेम्स पेड रेशियो है 99.51%. इसीलिए तो ये है इंडिया के भरोसे का नंबर, और ये पिछले 4 सालों से 99% से भी ऊपर है. सो protect your loved ones today with Max Life Insurance, because for them you are the difference.